नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवप्रसाद संभाजीराव इंगळे, गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहास 11वीच्या इतिहासातील दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे भारतातील आद्य नगरे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये एकूण आपण 4 भागामध्ये किंवा 5 भागामध्ये साधारणतः या प्रकरणाचे व्हिडिओ आपण साधारणतः 4 ते 5 भाग मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग किंवा पहिला पॉईंट जो आहे 2.1 हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 2.2 नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. 2.3 मध्ये उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. आणि 2.4 मध्ये नगराचा ऱ्हास. या साधारणतः 4 पॉईंटमध्ये हे असलेलं प्रकरण आहे. बराच भाग या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. 4 किंवा 5 किंवा 6 व्हिडिओसुद्धा या भागाला लागू शकतील. त्यानुसार आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा अभ्यास आपण पूर्णपणे पाहणार आहोत. तर हे जे काही प्रकरण आहे, हडप्पा संस्कृती किंवा प्राचीन भारतातील जे काही नगरं होते त्या नगराचा अभ्यास कोणी केला, कोण्या संस्कृतीचा अभ्यास कोणी केला, कोण्या शहराचा अभ्यास कोण्या कालखंडामध्ये कोणी केला, या संबंधित सर्व कालरेषा आणि हडप्पा संस्कृतीची काही महत्त्वाचे स्थळे, उत्खनने आणि उत्खनन म्हणजे ज्यांनी उत्खनन केलं असे या सर्वांची माहिती या प्रकरणाच्या शेवटच्या पानावर म्हणजे इतिहासच्या जे काही आपल्या 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्या पान क्रमांक 20 मध्ये ते चित्रासहित एक ट्री डायग्राम याच्यात काढून दिलेली आहे. ते तुम्ही नक्की पाहून घ्यायला पाहिजे. तर असो, तर भारतीय आद्य नगरे या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यानुसार त्यातील पहिला पॉईंट म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये या घटकाचा अभ्यास आपण आता पाहणार आहोत. हडप्पा संस्कृती तिलाच म्हणजे सिंधू संस्कृती किंवा या सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती का म्हणतात, त्याचं कारण असं आहे की हडप्पा संस्कृती पहिलं शहर हे उत्खननातून मिळाल्यामुळे या संस्कृतीलाच सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हटलं जाते. तर ही जी काही हडप्पा संस्कृती आहे या हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहण्यापूर्वी तर त्याची प्रस्तावनापर आपण थोडक्यात माहिती पाहूया. हडप्पा संस्कृती, नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे ही बलुचिस्तानातील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे ही कुठे सापडतात तर बलुचिस्तानातील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये तिचे म्हणजे हडप्पाचे जे अवशेष सापडतात, तिची संस्कृतीची बीजं इथं आपल्याला सापडतात. ती मेहरगड कुठं आहे तर आपल्याला स्क्रीनमध्ये तुम्हाला जे काही म्हणजे एक नकाशा दिसतो त्यामध्ये पाकिस्तान आणि तिथं तुम्हाला खाली बलुचिस्तान हे स्क्रीनवर पाहायला मिळेल. तर याचा उल्लेख गेल्या पाठामध्ये आपण अगोदर पाहिलेलाच आहे. तर जॉरिस आणि रिचर्ड मेडो हे जे काही व्यक्ती होऊन गेलेले आहेत, जॉरिस आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केलेलं आहे. मेहरगड येथे उत्खनन कोणी केले तर जॉरिस आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले. तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले. ती जी काही संस्कृती आहे ही जी काही मेहरगड आहे
या बलुचिस्तानातील मेहरगड इथे हडप्पा संस्कृतीचे हे बीजे सापडले आणि या बलुचिस्तानातील मेहरगड येथे उत्खनन करण्याचं काम कोण्या पुरातत्वज्ञांनी केलेलं आहे तर ते म्हणजे जॉ फ्रान्का जॉरिस आणि रिचर्ड मेडो यांनी या मेहरगड येथे उत्खनन केलेलं आहे. तिथं हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवअश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती असे म्हटले जाते. जे नवअश्मयुगीन संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवअश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष तिथं मिळाले त्या संस्कृतीला कोणती संस्कृती म्हणून ओळखले जाते? टोगाओ संस्कृती या नावाने ओळखलं जाते. नवअश्मयुगीन रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा कंसात म्हणजे पंजाब आणि पाकिस्तानमध्ये हे हडप्पा, कुनाल, भिराना, फरमाना इत्यादी स्थळाचे उत्खनन येथे मिळालेले आहेत. हडप्पा पूर्व काळातील नवअश्मयुगीन रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, कुनाल, भिराना, फरमाना इत्यादी स्थळाच्या उत्खननात ते अवशेष काय झालेले आहेत? मिळालेले आहे. वैदिक आर्याचे आगमन भारतात साधारणतः इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास झाले. वैदिक आर्याचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारे झाले असा एक प्रभावी मतप्रभाव एकेकाळी होता. परंतु त्याआधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती. माहीत आहे, वैदिक आर्याचं आगमन भारतामध्ये इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले असा एक प्रभाव आहे. जे भारतामध्ये वैदिक आर्याचे 1500 इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास हे आर्य भारतात आल्याचा एक मतप्रवाह आहे. मात्र त्याच्या अगोदर म्हणजे इसवी सन पूर्व 1500च्या अगोदरचा कुठलीच माहिती पुढे आलेली नव्हती. मग काय झालं की इसवी सन पूर्व जे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहंजोदडो येथील उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता. काय म्हणत आहे लक्षात घ्या, म्हणजे वैदिक आर्याचं आगमन भारतामध्ये साधारणतः इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले हा एक प्रभाव होता. हा प्रवाह होता की बा या कालखंडामध्ये साधारणतः आर्य आले. मात्र त्या अगोदरचा इतिहास कुठल्याही प्रकारचा माहीत नव्हता भारताच्या संदर्भात. मात्र सन 1921 आणि 1922 म्हणजे 1921ला हडप्पा आणि 1922ला मोहंजोदडो इथं उत्खनन होईपर्यंत 1915च्या पूर्वीचा इतिहास सांगता येत नव्हता. मात्र 1921 व 1922च्या उत्खननाने हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 5000 एवढा पाठीमागं गेला. तितक्या इसवी सनापूर्वीचा 3000 ते 3500 पर्यंतचा इतिहास माहिती झाला. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानापासून महाराष्ट्रापर्यंत जे काही उत्खनन झालं त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानापासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरानच्या किनाऱ्यापासून ते हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. जे काही 1921-22ला हडप्पा आणि मोहंजोदडो इथं उत्खनन झालं आणि त्याच्यामुळं भारताचा इतिहास हा साधारणतः 3000 इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन 3500 इतका जुना कालखंड माहीत झाला. आणि त्यामुळं त्या इसवी सन पूर्व 3000 ते 3500च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरानच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंतच्या 15 लाख चौरस किलोमीटरमध्ये ही हडप्पा संस्कृती नांदत होती हे आपल्याला लक्षात आलं. आणि ही जी काही संस्कृती होती ही संस्कृती कांस्ययुगीन होती हेही सिद्ध झालं. आणि या संस्कृतीमुळे साधारणतः 2000हून अधिक स्थळे उजेडात आली.
ही जी काय उत्खनन झालं आणि त्याच्यानंतर ही जी काही संस्कृती माहीत होत गेली, तर या संस्कृतीची साधारणतः 2000हून अधिक स्थळे उजेडात आली. त्यामध्ये हडप्पा, मोहोंजोदाडो, कालिबंगन, लोथर, धोलविरा, राखीगढी यासारख्या विस्तृत नगराच्या उत्खनातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची आपल्याला साक्ष देताना पाहायला मिळतात. ही जी काही हडप्पा संस्कृती अत्यंत समृद्ध आणि नागरी संस्कृती होती आणि इतकी वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही संस्कृती आपल्याला 2000 स्थळाच्या माध्यमातून माहिती झाली. हडप्पा, मोहोंजोदाडो, कालिबंगन, लोथर, धोलावीरा, राखीगढी अशा अनेक ठिकाणाहून ही हडप्पा संस्कृती किती वैभवशाली होती ह्या उत्खननातून त्यांची या ठिकाणामुळं ही ठिकाणं त्याची साक्ष देतात. हे जे काही नगरं होते, या हडप्पा संस्कृतीच्या कालखंडातली नगरं होती, या नगराचा इतिहास साधारणतः 3 काळात विभागलेला दिसतो. या नगराचा इतिहास 3 कालखंडामध्ये विभागलेला दिसतो. म्हणजे पहिला कालखंड म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, दुसरा प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ, तिसरा उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. अशा 3 कालखंडामध्ये या नगराचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. पहिला पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, दुसरा प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि तिसरा उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. अशा 3 भागामध्ये आपल्याला भारतीय आद्य नगराचा अभ्यास करायला मिळतो. मात्र ही नागरिक कोणी वसवली हे काय अजून माहिती मिळालेली नाही. ही नागरी कशी होती, हडप्पा संस्कृतीचे नगर कसे होते, या सर्व नगराचा अभ्यास आणि या नगराच्या वैशिष्ट्याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.